आज आपण घेऊन आलो आहे भन्नाट असे आणि मजेशीर असे प्रश्न. हे प्रश्न तुमचा मेंदू फिरवणार आहेत आणि उत्तर देताना तुम्ही विचार करायला लावतील. चॅलेंज आहे, शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येकाने उत्तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मजेशीर कोडे पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा. एक नंबरचा आपला प्रश्न आहे, ती कधी आपल्या मनाने करून घालायला चालू करते? उत्तर आहे विश्वास. जेव्हा नातं विश्वास निर्माण होतो आणि समोरच्या व्यक्तीबद्दल सुरक्षता वाटते तेव्हा ती स्वतःहून पुढे येऊन निर्णय घेऊ लागते. भावनिक, जवळीक आणि समजूतदारपणे यामुळे हे घडतं. प्रश्न, अगर ती आपल्या समोर सर्व कपडे काढून असेल तर काय करावे? उत्तर अदर. अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाची म्हणजे तिचा आदर आणि सहमती. तिच्या भावना समजून घेणे, शांतपणे वागणे गरजेचे असतं. घाई न करता योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे. प्रश्न, आपल्यासोबत करायला ती तयार होत नसेल तर काय करावे? उत्तर समजूतदारपणा. जर ती तयार नसेल तर तिचा निर्णयाचा आदर करणे खूप गरजेचे आहे. जबरदस्ती न करता तिला वेळ आणि स्पेस देणे योग्य आहे. नातं टिकवायचं असेल तर समजून घेणे आवश्यक आहे. प्रश्न, आपलं पाणी निघाल्यावर दुसऱ्या राऊंडसाठी कसं तयार व्हायचं? उत्तर विश्रांती. शरीराला थोडी विश्रांती देणे आणि मन शांत ठेवणे गरजेचे आहे. योग्य वेळी घेतल्यावरच पुन्हा ऊर्जा मिळते. घाई न केल्यास थकवा वाढतो. प्रश्न, तिच्या समानात आपण पागल का असतो? उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. डोकं फिरवणारं हे क्वेश्चन आहे. उत्तर आहे आकर्षण. प्रेम आणि आकर्षणामुळे माणूस समोरच्या व्यक्तीकडे जास्त ओढला जातो. त्याचं वागण्यात, बोलण्यामुळे भावना तीव्र होतात. हे नैसर्गिक मानसिक प्रतिक्रिया असते. प्रश्न, करताना ती तोंडात नसलेले घेत तर काय करावे? डोकं फिरवणारच हे पण क्वेश्चन आहे. उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर, अशा वेळी उघडेपणे बोलणे आणि तिची भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचे कम्फर्ट वेगळा असतो, त्यामुळे जबाबदारी करूनही संवादनेचा योग्य मार्ग निघतो. प्रश्न, आपल्याला करताना तिचे ओठ चावायला का आवडतात? उत्तर भावना. कधीकधी भावना व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असतो. जवळीक वाढल्यामुळे अशी सवय निर्माण होते, पण हे करताना समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रश्न, तोंडात करताना तिच्या खाली पाणी का निघते? उत्तर आहे नैसर्गिक प्रतिक्रिया. शरीराची काही प्रतिक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असते. भावना आणि शारीरिक स्थिती बदलत होतात, यामध्ये काही असामान्य नसतं. लास्टचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये जर टाईप करायचं येत असेल तर 5 मिनिटाच्या आत आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करा. कोणती करताना जास्त ओरडते? उत्तर व्यक्तिमत्व. प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. काही जास्त व्यक्त होतात तर काही शांत राहतात. हे पूर्णपणे त्यांच्या स्वभावावर अवलंबून असते. आणि असेच जर तुम्हाला क्वेश्चन्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.